नमस्कार लाडक्या बहिणींनो. होळीच्या निमित्ताने फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यावर येणार का, की अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे? हा प्रश्न सध्या राज्यातील लाखो महिलांच्या मनात आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबाबतची संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लक्षात घ्या, सध्या राज्यामध्ये होळी आणि धुलीवंदनाचा उत्सव सुरू आहे आणि अशा वेळी अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे की होळीच्या शुभ मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता जमा होऊ शकतो. पण खरंच अशी शक्यता आहे का? सरकारची नेमकी तयारी काय आहे आणि पैसे नेमके कधी येऊ शकतात? चला सविस्तर समजून घेऊया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये सध्या कोणतीही आचारसंहिता लागू नाही. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सरकारला हप्ता वितरित करण्यास कोणतेही बंधन नाही. त्यासोबतच सरकारकडे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांच्या हप्त्यांसाठीचा निधी आधीच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ही माहिती आधीच्या अधिवेशनात स्पष्ट झाली होती. म्हणजे प्रश्न निधीचा नाही, प्रश्न आहे तो प्रक्रिया पूर्ण होण्याचा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, लाडक्या बहिणींनो, होळी किंवा धुलीवंदनाच्या निमित्ताने आज उद्या पैसे येतील अशी सध्या अधिकृत खात्रीशीर माहिती नाही. कारण अजून संबंधित शासन निर्णय GR जारी झालेला नाही आणि जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत हप्त्याचे वितरण सुरू होत नाही. हा आतापर्यंतचा पॅटर्न आहे. म्हणून सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. सध्या सरकारच्या स्तरावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत EKYC एडिट आणि दुरुस्ती प्रक्रिया जोरात सुरू आहे. अनेक महिलांनी आपली EKYC दुरुस्त केली आहे आणि अशा लाभार्थींना प्रलंबित हप्ते देण्याची तयारीही सुरू असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते थांबले होते त्यांचे सुमारे 3000 रुपये देखील टप्प्याटप्प्याने जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता मोठा प्रश्न, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार? मिळालेल्या माहितीनुसार 31 मार्चच्या आत हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे. तसेच गुढीपाडव्याच्या आधी वितरण होऊ शकते अशी ही चर्चा सरकारी हालचालींवरून व्यक्त केली जात आहे. मात्र अधिकृत घोषणा आली कीच अंतिम तारीख निश्चित होते. म्हणून लाडक्या बहिणींनो, घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि तुमची EKYC स्थिती नक्की तपासा. जसेच शासन निर्णय येईल किंवा वितरण सुरू होईल तुम्हाला सर्वात आधी अपडेट दिली जाईल. तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. ही माहिती इतर लाडक्या बहिणींपर्यंत जरूर शेअर करा आणि अशाच खात्रीशीर अपडेटसाठी पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.